कोर्ट हे यांचं चालू होतं आणि मग विचार केला आपण ट्राय करायला काय हरकत जाते. आणि ज्या ठिकाणी मी राहतो तिथे लहानाचा मोठा झालो, तो प्रभाग माझ्या परिचयाचा आहे. कारण त्या प्रभागात म्हणजे समतानगर, मानव मंदिर या परिसरात आमची तिसरी पिढी आहे. म्हणजे मी स्वतः दुसरा आणि आता माझा मुलगा, म्हणजे आमची तिसरी पिढी आहे. माझ्या वडिलांनी तिकडे काम केलेलं आहे. कारण माझे वडील जे आहेत आप्पांचे खास मित्र, म्हणजे त्यावेळेला तत्कालीन वसई विकास मंडळ होतं, त्यावेळेला वसई विकास मंडळाचे बोर्ड लावायचं काम माझे वडील करायचे. तेव्हा ते टाटा स्टीलला जॉबला होते. संध्याकाळी 6ला कामावरून आले का खडूनी बोर्ड रंगवायचे. त्यांच्याकडे ती ड्युटी असायची कारण त्याचं अक्षर फार सुंदर होतं. तेव्हापासून राजकारणाची आवड होती. आणि 1990 का 95ला आप्पांची निवडणूक होती, तेव्हा आम्ही खूप लहान होते. तेव्हा त्यांची निशाणी चष्मा होती. मला आठवते, मला घेऊन जायचे माझे वडील. तेव्हा राजकारणात आपल्याला माहीतच नाही काय. तेव्हापासून त्यांचं बघतोय मी सगळं राजकारण. त्यानंतर नारायण मानकर तिकडे सरपंच झाले. तेव्हा वडील सरपंच असताना दिवाणमान ग्रामपंचायत आम्हाला घेऊन जायचे. तेव्हा मी बघायचो असं काय चालू आहे, पण तेव्हा मला कळायचं काहीच नाही. पण गेल्या पत्रकारितेत काम करत असताना कळालं की एक शासनावर किंवा प्रशासनावर वचक पाहिजे आपल्याला. तर एक नगरसेवकाचं पद असलं आणि तर पत्रकारिता जोड असली तर लोकांची कामं करू शकतो. आणि राजकारणाची आवड होती म्हणून ठरवलं की आपण यंदाची निवडणूक लढवायची. कारण वातावरण अटीतटीचं होतं. कारण वसई सत्तांतर झालं, पण गेल्या सत्तांतर झाल्यानंतर लोकांची कामं काही होत नव्हती. मग आप्पांकडे शब्द टाकला. आप्पाला पण सुरुवातीला अचंबित झाला, रे तू असं. आणि खूप लोकांनी सांगितलं, प्रवीण तुला गरज काय, कारण HP लाईव्हच्या माध्यमातून तुझं एवढं वसईत नाव आहे, तू असेही फोनवर लोकांची कामं कर, तू कशाला या क्षेत्रात येतो. पण आवड की लोकांची कामं करायची म्हणून ठरवलं. आप्पांकडे शब्द टाकला, आमचे क्षितिज दादांकडे शब्द टाकला. त्यांनी विचार केला, त्यांच्या खालच्या कार्यकर्त्यांशी बोलले. शेवटी आप्पांनी मला सांगितलं, माझ्या हातात काय नाही, कार्यकर्ते ठरवतील. कार्यकर्ते बोलले तरच तुझा. मी बोलला जे कार्यकर्ते ठरवतील ते. आप्पांनी ग्राउंड लेवलला सगळ्या कार्यकर्त्यांना विचार